मी तिथं बसणार आहे, याच्यावरती फायनल. मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नये. मी तुमच्या लेकरासाठी झटतोय. सरकार मराठ्यांवरती प्रेम दाखवतंय की मराठ्याला ऊन लागतंय. मराठ्यांना विटीस धरू नका. माझी विनंती आहे, मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नका. सगळ्यांनी सरकार काळजी करतंय आणि तुम्हालाही दिसलंय करतंय का नाही करत सरकार काळजी. कुणीही राज्यात, तिसरा मुद्दा, कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही. सगळ्यांनी शांततेत. मी तुमच्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे. कारण माझा सुद्धा जीव लय दिवसात तरफडतोय. कारण माझ्या शरीरात ह्या उपोषण केल्यामुळे इतक्या काय वेदना आहेत की त्या सांगूनच पूर्ण होत नसत्यात. चालायला त्रास, पोटात आग होती हमेशाच, अंग थरथर कापतं, शरीरात चावल्यासारखे प्रकार होते अनेक. त्याच्यामुळं शरीरात खूपच वेदना आहेत. त्यामुळे मला ही टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय, तो मी घेतलाय. मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे, त्याशिवाय मी हटत नाही. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी लढायला खंबीर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मलाही मानणारा खूप मोठा वर्ग आहे, तेही अंतर्वालीकडे पळणार आहे हे मला माहिती आहे. तरी माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला यायचं असेल तर छत्री पित्री घेऊन येत जा. पण माझं स्पष्ट आव्हान आहे सगळ्याला, एकाही मराठा समाजानं राज्यातल्या अंतर्वालीत येऊ नये. तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करण्यासाठी मी खंबीर आहे, समर्थ आहे. मी वेळेप्रसंगी माझा प्राण सुद्धा टेकायला तयार आहे. पण तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळं होऊ देणार नाही. मराठ्यांची शान प्रतिष्ठा याला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्हाला खाली मान घालून चालावं लागल असं मी कधीही पाऊल उचलणार नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी मी जीव ह्यो अर्पण करायला तयार आहे, जीव द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त मराठा समाजाने कसल्याही प्रकारचं उद्रेक, असं काही आंदोलन वेगळं काहीही कोणी करू नका. 30 मेला आमरण उपोषण होणार आहे, त्याच्यात कसलाही बदल होणार नाहीये. पुन्हा पुन्हा मला तोच धाक असतोय की माझ्या मराठा समाजाला दम निघणार नाहीये, हे मला चांगलं माहिती आहे. साधं उपोषण करायचं म्हणलं तरी मराठा समाज खूप टेन्शन मध्ये येतो. आता हे तर अति टोकाचं आहे की देशभरात असं आमरण उपोषण कधीही झालेलं नसेल. पण आता त्याला माझा नाविलाज आहे. त्यामुळे ही मराठा समाजाला सांगणं माझं होतं आणि ते मराठा समाजाने पाळावं. उद्या जर काही सकारात्मक चर्चा झाली, तुम्ही उपोषण मागे घेणार? मला चर्चा सकारात्मक पाहिजेच नाही. मला अंमलबजावणी पाहिजे. सातारा संस्थांचा GR का निघत नाही, केसेस का मागं होत नाहीत. आणि जर अडचण येत असत्या हैदराबादची गॅझेटेडचे प्रमाणपत्र वाटायला 1990 1994च्या GR प्रमाणे तुम्ही याही GRला का ते नियमावली लावत नाहीत? ती नियमावली लावा. तुम्ही आंदोलनाची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागली विधान परिषदेची, त्यामुळे सरकार तुमच्यासोबत चर्चा करायला येईल असं वाटतं? ते येईल नाही येईल मी माझ्याच क्षमता ठेवतो. माझा मराठा समाज सुद्धा क्षमता ठेवतो. आम्ही हरवण्याची ताकद पुढच्याला ठेवतो, कारण आम्ही क्षत्रिय कुळात क्षत्रिय मराठी. गरीब मराठ्यांना आरक्षण लागतं, श्रीमंत मराठ्यांना लागतं. दोघांच्याही लेकरा बाळाचं लेकीबाळीचं कल्याण व्हायला. त्यामुळं मैदानात उतरून आम्ही हरायची क्षमता ठेवतो. आम्ही कुणी आमच्याकडे यावं म्हणून कधी आंदोलन नाही करत आणि आम्हाला सहजासहजी नाही देत भोकुनी. आम्ही सगळ्याला द्यावं. मराठ्यांचं वगळ येऊस तर खाते, जिकडून वगळ येऊस तर तिकडं कोपराबोत हात भरूस तर खाते. आम्ही पण देतो, पण आम्हाला द्यायच्या टायमाला विरोध होतो. आम्ही लोकांचे लेकरं सुखी समाधानी राहावेत म्हणून काय नाही दिलं आमच्या वंशजांनी, पूर्वजांनी काय नाही दिलं. आज आम्हाला मागायची वेळ आली. आमचे कोपरा इतके यांचे हात भरूस तर खात होते दोन्ही हातानं. आज आमच्या लेकराला द्यायची वेळ आली तर सगळे विरोध करायला लागले. माझा मराठा समाज सक्षम आहेत. आम्हाला लढल्याशिवाय कधीच काय मिळत नाही. आम्हाला लढावंच लागतं आणि आम्ही क्षमता ठेवतो. आम्ही लढण्याची क्षमता ठेवतो, संघर्ष करण्याची क्षमता ठेवतो, जीवाचं रान करायची क्षमता आम्ही ठेवतो आणि जिंकून सुद्धा दाखवतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.